कुल्फी बनवण्यासाठी मी इथं अर्धा लिटर दूध उकळत ठेवलं आहे. आता ते उकळत असताना म्हणजे जास्त आपल्याला आटवायचं नाही आहे त्याला. 2-4 उकळी येईपर्यंत आपण त्याला म्हणजे जसजशी साय जमा होईल त्याच्यावर तसं-तसं ते त्याच्यामध्ये मिक्स करत जायची साय. आता इथं 1 चमचा मी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. त्यातलंच दूध थोडंसं घेऊन कॉर्नफ्लॉवर छान मिक्स करायचा आणि त्या उकळलेल्या दुधात छान टाकून हलवत राहायचं. कॉर्नफ्लॉवर टाकल्याने दुधाला छान घट्टपणा येतो आणि लवकर दूध आटायला सुरुवात होते. तर आता इथं कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचा आहे. छान मिक्स करून दुधामध्ये आणि एकसारखं ढवळत राहायचं आहे. म्हणजे कॉर्नफ्लॉवर तळाशी जाऊन बसत नाही आणि छान प्रत्येक 2-2 मिनिटाला हलवल्यामुळं काय होतं छान स्मूथ अशी कन्सिस्टन्सी दुधाची तयार होते. आता याच्यामध्ये पाव वाटी मी साखर टाकलेली आहे. साखर टाकून छान ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर पाव चमचा फूड कलर म्हणजे येलो फूड कलर टाकला आहे. त्याने छान कलर येतो आपल्या कुल्फीला. आता दूध बऱ्यापैकी घट्ट होत आलं आहे. आता असंच याच्यावरच आपण गॅस बंद करून घेऊया आणि थंड होण्यासाठी तसंच फॅनखाली किंवा असंच नॉर्मल टेम्परेचरवर ठेवलं तरी चालेल. आता हे थंड झाल्यानंतर आपण यूज करणार आहोत. इथं 2 मध्यम आकाराचे आंबे घेतलेत मी. म्हणजे जेणेकरून याचा जो पल्प आहे तो 1 वाटीच्या आसपास निघेल. आता इथं छान साल काढून त्याचा गर काढून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यात. आता मँगो बारीक करताना म्हणजे मिक्सरमधून काढताना तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी वेलची पावडर म्हणजे टेस्ट वाढवण्यासाठी वेलची पावडर पण टाकू शकता. त्याने पण छान कुल्फीला टेस्ट येते. आता कसं आहे ना, आपण काय करायला घेतलं आणि आपली मुलं तिथं नाहीत, तर तो पदार्थ पूर्णच होत नाही. तर आता इथं मँगो पल्प काढून झाला आहे. फ्रेश क्रीम वापरली आहे मी इथं. 1 पॅकेट पूर्ण वापरलं आहे. फ्रीजमध्येच ठेवलं होतं. सो एकदम थंड आहे हे. आता हे फ्रेश क्रीम थोडीशी बिटरने फेटून घ्यायची. तुमच्याकडं हँड व्हिप असेल तर त्याने पण फेटले तरी चालते. त्याने पण छान फेटल्या जाते व्हिप क्रीम. तर ह्याच्याऐवजी तुम्ही जर फ्रेश क्रीम वापरली तरी चालेल. त्याने सुद्धा छान सॉफ्ट आईस्क्रीम होते. पण जर आपण फ्रेश क्रीम वापरली तर क्रीमीनेस त्याला आपल्या कुल्फीला छान येतो. सो मी इथं फ्रेश क्रीम वापरली आहे. आता फ्रेश क्रीम छान फेटून झाली आहे आणि आपलं जे दुधाचं आपण मिश्रण तयार केलं होतं कॉर्नफ्लॉवर टाकून, ते पण थंड झालेलं आहे. आता हे आंबा आणि दुधाचं मिश्रण ते एकदम बारीक आपल्याला मिक्सरमध्ये 4 ते 5 वेळा फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एकदम क्रीमी आणि फ्लफी असं म्हणजे मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे दुधाचं मिश्रण आणि आपण जे फ्रेश क्रीम व्हिप केलेली होती, ती दोन्ही एकत्र छान मिक्स करून घ्यायचे, एकत्र करून घ्यायचे. आता हे दोन्ही पण तुम्ही बघू शकता एकत्र मस्त खूप छान याला येलो कलर आलेला आहे आणि एकदम फ्लफी सॉफ्ट असं झालेलं आहे हे. आता हे तुमच्याकडे जर कुठलाही मोल्ड असेल किंवा तुम्हाला जर डायरेक्ट आईस्क्रीम करायची असेल तर कुठल्याही बाउलमध्ये किंवा म्हणजे पॅक जे कंटेनर असतात त्याच्यामध्ये तुम्ही ठेवून हे सेट करायला ठेवू शकता. कंटेनरमध्ये छान सेट करायला ठेवूया आपण हे. आता हे पूर्ण ओव्हरनाईट ठेवायचे आहेत. माझ्याकडे मटका कुल्फीचे 2 मटके होते छोटे-छोटे. तर त्याच्यात पण मी हे बॅटर टाकलेलं आहे आणि हे पण त्याच्याबरोबर ओव्हरनाईट सेट करण्यासाठी ठेवायचे आणि राहिलेलं आहे ते मी एका कंटेनरमध्ये म्हणजे ज्याला पूर्ण पॅक एअरटाईट कंटेनर असतो त्या कंटेनरमध्ये राहिलेलं बॅटर ओतून घेतले. आता हे तिन्ही पण मी ओव्हरनाईट ठेवणार आहे. छान कुल्फी तयार होते. आता वरतून तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकू शकता किंवा टुटी फ्रुटी टाकू शकता. तुम्हाला हवं ते टॉपिंग तुम्ही टाकू शकता. तर इथं बघू शकता किती क्रीमी आणि एकदम प्लेन आपली कुल्फी तयार झालेली आहे. तर नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.